पण तुला गिफ्ट दिलं नाही. नाही, मला गरजच नाहीये गिफ्टची. नक्की? मला तुम्ही दोघंच गिफ्ट आहेत माझे. थैंक यू वेरी मच. इलेक्ट्रिशियन कितने का है? पहले इन्वर्टर बंद करने का 20 रुपए का 20। ये 20 रुपए का मिला है। और तुम्हारा चार्ज कितना लगेगा? 200 रुपए। नहीं 500 रुपए। देखो ये इलेक्ट्रिशियन है ना, हमारा खतरनाक इलेक्ट्रिशियन, खतरनाक। काम चाललंय ले केस विंचत. हा हे हॉटेल जे आहे ना 1966 सालापासून ओपन आहे. वेलकम टू अ न्यू डे। व्हेरी वेलकम ऑल ऑफ यू. बर्थडे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी आवडीचा दिवस आजकाल झालेला आहे. पूर्वीच्या काळी एवढं फॅड नव्हतं, पण मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे बर्थडे म्हटलं ना की त्याचं नियोजन असतं, सगळं काय असतं, मोठे मोठे बॅनर असतात. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला खरंच महत्त्वाची सांगायची की जर का घरातल्या एखाद्या स्त्रीचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवस आपण इतक्या झोकामध्ये साजरा करतो का? किंवा दुसरा मुद्दा असा आहे, एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीचा बॅनर बघतोय, म्हणजे आजकाल तर गावागावांमध्ये एखाद्या मुलाचा बर्थडे असेल तरी पण त्याचे मित्र येऊन बॅनर लावून जातात. पण तुम्ही कधी एखाद्या मुलाने त्याच्या आईसाठी बॅनर लावलेला बघितलाय का? 100% मला असं वाटतं की ही गोष्ट कुठेही दिसत नाही. नाहीतर अदरवाईज प्रत्येक ठिकाणी बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, आपला भाई बर्थडे आणि काय नाही काय, म्हणजे ते जे असतं ना ते वेगळ्याच गोष्टी असतात. पण आता याच्यामध्ये जर तसं म्हणायला गेलं तर घरामध्ये असलेल्या स्त्रीचा, मग त्यांची कोणाची आई असेल, कोणाची एखाद्याची बायको असेल, बहीण असेल किंवा कोणी असेल, यांच्या बाबतीमध्ये या वाढदिवसाचं अवडंबर केलं जात नाही किंवा त्याला तेवढं मोठं रूप दिलं जात नाही. का ते माहिती नाही. आता हे सगळं बोलण्याचा मागचा उद्देश काय असेल ते तुम्हाला समजलं असेल. आज आहे प्राजक्ताचा बर्थडे, मम्माचा बर्थडे. येस. आणि बघूया आता या गोष्टींमध्ये खरोखर कसं होतं की हा बर्थडे सेलिब्रेट करताना तुम्ही म्हणजे त्याला खरोखर प्रायोरिटी दिली जाते का, की एखाद्या घरातली जी स्त्री आहे तिच्या कामांपासून त्याची सुटका होते का, वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणि मग ह्या ओव्हरऑल जे अख्ख्या दिवसामध्ये जे आपण बिहेवियर करणार आहोत त्याच्यामधून मग ती घरातली स्त्री 100% तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं का? अर्थात ह्या ज्या घरातल्या स्त्रिया असतात त्या ऑलवेज वर्किंग असतात आणि त्या कधी थांबत नाहीत. वाढदिवस असो किंवा काही असो, त्यांच्या मागे जे काही लागलेलं असतं म्हणजे कामाचा व्याप असतो, हा काही सुटत नाही. बरोबर ईश्वरी? म्हणजे हेच आपल्याला बघायचंय खरं तर. आणि बघूया कसं कसं काय होतंय. म्हणजे नियोजन तर काही नाहीये, पण नो नियोजन इज नियोजन. बरोबर? येस, दॅट्स. तर आपण आलेलो आहे आता इडली सांबार घ्यायला. आपल्याकडे 1 नंबर इडली सांबार भेटतोय पनवेलमध्ये. घरामध्ये बिझनेस करतो माणूस हा. तर ते बघूया आपण. हे बघा किती लाईन लागले. इथे जाऊन आता आपण इडली सांबार घेणार आहे फेमस असा. अन्ना को बोलने का कि उसमें स्टील का डब्बा है ना, उसमें सांबार दे, इसमें चटनी देना. समझ गई ना? हाँ ठीक. हम लोग इधर बैठा है, अभी इधर बैठा है. टॉक इन मराठी. यस. हो गया अपना भाई. देखो अन्ना का सांबार ले लिया, इडली ले लिया, अभी जाके खाएगा. घर के आगे जीत है. ईश्वरी घाबरली, लिफ्ट मध्ये खूप घाबरली. का घाबरली? त्याला घाबरायची नाही. ते सेकंड वाला घेशील का रे? सेकंड हे वाला नाही, सेकंड सेकंड वाला घेऊ शकतो. इलेक्ट्रिशियन हाजिर हो जाओ इधर. अपने को ये स्विच बदलने का है. देखो ये प्रेस नहीं हो रहा है तो इसको बदलने का. इलेक्ट्रिशियन कैसे बदलने का? ये निकालने का. हाँ उसकी जो वायर होती है वो है हाँ सेट करने की. सेट करने का और लगाने का. चालू है? ये चालू है क्या लेकिन? हाँ है. हाँ. इलेक्ट्रिशियन कितने का है? पहले इन्वर्टर बंद करने का 20 रुपए का 20। ये 20 रुपए का मिला है. और तुम्हारा चार्ज कितना लगेगा? 200 रुपए. नहीं 500 रुपए. बटन है 20 रुपए का. हाँ
चार्ज तुम्हारा 500 रुपए का, हाँ, और मतलब कितना खर्चा होगा? और 520 तुम्हारा रुपए। 1000 रुपए का। और जीएसटी वगैरह कुछ नहीं है वायरिंग ही नया करेंगे। हाँ? ना? नया वायरिंग आएगा उसमें बेटा, वही ना। नहीं मांगता है भाई। फिर ये 200 रुपए, electrician तुम 200 जाओ। रुपए, ये नहीं। 200 रुपए। इलेक्ट्रिशियन नहीं मांगता है मेरे को, 200 रुपये नहीं, मैं बदलेगा खुद। इलेक्ट्रिशियन मैं बनेगा, 100 मैं रुपये, 100 बदलेगा। रुपये। हा इलेक्ट्रिशियन आपल्याला परवडत 100 नाही, रुपये 100 पण नाही देणार बटन बदलायचे। मग 100 चालेल ना? 20 रुपयाचं बटन आणि 500 वरून 100 वर आला इलेक्ट्रिशियन, खतरनाक निगोसिएशन आहे। मग नको मला, 100, माझं मी बदलणार, नाही देणार मी कोणाला पैसे, मी बदलणार। हा टेस्टर घेतला, बदलणार। 10 रुपये, हा 10 रुपये ठीक आहे, 10 रुपये, 10 रुपये ठीक आहे, 10 रुपये चालेल। आणि याचे 20 रुपये। याचे 20 रुपये। आता कसं लाईनवर आला का नाही इलेक्ट्रिशियन? 500 वरनं डायरेक्ट 500 वरून डायरेक्ट 10 वर आणला इलेक्ट्रिशियन। पण मी 50 रुपये घेणार। हा ठीक। तर आता आपण हे कव्हर काढलंय, ईश्वरीने मेन स्विच ऑफ केला तरी पण इन्व्हर्टरवर लाईट चालू आहेत। आता इन्व्हर्टर बंद करूया आपण, तरच फायदा होणार आहे, कळलं ना? देखो ये इलेक्ट्रिशियन है ना हमारा, खतरनाक इलेक्ट्रिशियन, खतरनाक ओके काम चालू किया है इलेक्ट्रिशियन। अरे यार ये तो गिर गया भाई, गिर गया रे। गुड इलेक्ट्रिशियन है, गुड 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 प्रवास व्यवस्थित गुड झाला ना? इलेक्ट्रिशियन, वेरी गुड। उल्टा उल्टा घुमाने का रहते हैं उसको। काम चाललंय का? लेक हा, केस संडे विंचर. आहे. आज बरोबर आज वैभव पण घरी असेल. हा अच्छा. लेक केस विंचरते celebration माझे, का नाही का आज? जेवायला जायचंय बाहेर. अच्छा अच्छा अच्छा. लेक नटवते मला, केस बीस विंचरते, मेकअप करते. हो का? हा मग उद्योग चाललेत, मान पण हलवू देत नाही मला. सकाळपासून ती माझ्या मागे लागली, हा हा. सकाळपासून माझ्या मागे लागली होती, आई इथे बस, मला तुझी हेअरस्टाईल करायची. आजचं नियोजन काहीतरी आहे, त्याच्यासाठी यांचं नियोजन आहे आणि यांचं नियोजन आहे, तेच माझं नियोजन असायला पाहिजे, बरोबर की नाही? करेक्ट? दोघी पण रेडी होत आहेत, बघू प्राजक्ता, लेट मी सी. ओके, ईश्वरीचं हेअरबँड, ईश्वरीचा हेअरबँड प्राजक्ताने लावला आणि ईश्वरी बघू तुझी हेअरस्टाईल, ड्रेस बघू दे, झकास, फुलांचा ड्रेस. ओके, हे तर होत राहील, थोडा वेळ जाणार आहे याच्यामध्ये, किती वेळ जाईल माहिती नाही, किती वेळ जाईल? 10 मिनिटं. ओके, 10 मिनटं. 10 मिनटानंतर आपण औक्षण करतोय, आणि औक्षण करतोय याचा अर्थ काय माहिती काय, की बऱ्याच घरांमध्ये, सगळ्याच घरांमध्ये बायका पुरुषांना औक्षण करतात, म्हणजे त्यांचा बड्डे अशा प्रकारे साजरा करतात, न विसरता करतात. पण त्यांचा जेव्हा बड्डे येतो घरातल्या बायकांचा, त्यावेळेला त्यांना बिचाऱ्यांना कोणी औक्षण करत नाही. दिस इज नॉट गुड. जरी आम्ही आता सध्या घरात तिघंच आहोत, म्हटलं आज रविवार होता आणि बड्डे होता, तर घरातल्या घरातच करायचं आहे, बड्डे आहे, होता नाही, होता कसं असू शकतं, आहे. तर म्हटलं की आपण औक्षण करूया, आणि त्याच्यासाठी तयारी पण केली आहे. ही सगळी तयारी ईश्वरीने केलेली आहे, हळद कुंकू आणि बर्फी आणि सगळंच. तर आता थोड्याच वेळामध्ये सगळं आवरून झालं की मग औक्षण करतोय, आणि औक्षण करून निघायचं आहे आपल्याला कुठे. खरं तर औक्षण म्हणजे ना आपल्या संस्कारांमध्ये खूप त्याला महत्त्वाचं स्थान आहे, आणि महिलांचं औक्षण कोण करत नाही, तर मी प्राजक्ता म्हणजे तिचं औक्षण करतोय, बायकोचं औक्षण करतोय, आणि हे करताना मला अतिशय प्राऊड फील होतं, हे तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आणि अशा प्रकारे काहीतरी दागिना ओवाळायचा असतो, त्याच्यामुळे मी हा ओवाळतोय खरं म्हटलं तर. अदरवाईज मला यातलं काही जास्त कळत नाही, जसं आहे तसं गोड मानून घ्या. आणि हा छोटासा स्वीटचा घास. चला आता छोटंसं सेलिब्रेशन. हा बाजा आपल्या समोर आहे, पनवेलमध्ये एक सुंदर असं मंदिर आहे साईंचं, आणि आता आरती चालू आहे. या ठिकाणी आता आरती चालू असते, तर आपण चाललोय आरतीला. या बाजूने एंट्री आहे बघा, इकडे एंट्री, इकडे आहे. चलो इधर से जाने का.
इकडे दर्शन घेतल्याशिवाय राहू नका, असं हे मंदिर आहे. अगदी ठरल्याप्रमाणे आपण आलेलो आहे सुरुची हॉटेलला जेवणासाठी. हे बघा, हॉटेल सुरुची. आज जेवण असेल. त्या बाजूला 5-6 तारखेला पार्किंगची पण सोय आहे. तर आता आपण order दिलेली आहे. कुठले ऑर्डर दिले तुम्ही? व्हेज हंगामा रोटी, बटर रोटी. आणि बटर रोटी सध्या आपली ऑर्डर आलेली आहे. आणि ऑर्डर यायला इकडे साधारणपणे 15 मिनिटं लागतील असं सांगितलंय. व्हेज हंगामाची ऑर्डर आहे. वेटिंग इथं आएगा खाना. फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल. हे हॉटेल जे आहे ना 1966 सालापासून ओपन आहे. 1966 आणि प्युअर व्हेज. ते किलोवर मिळते यार, लिटरवर. कर ना. मला पण नाही आवडत तुटी फुटी. तर मला तुला असं विचारायचंय की तुझा बर्थडे कसा झाला? काय कमी राहिलं, काय जास्त होतं, काय अजून वगैरे वगैरे? नाही, मला छान वाटलं. आधी एक म्हणजे तुम्ही घरात होतात दिवसभर, एकमेकांसोबत वेळ स्पेंड केला, वेळ घालवला, ते छान वाटलं. प्लस तुम्ही मला ओवाळलं, तुम्ही मला दिवसभर कामाला आराम दिला, जेवायला बाहेर नेलं. बरोबर. खूप छान. आणि सोबत असणं हाच माझ्यासाठी आनंद. पण तुला गिफ्ट दिलं नाही? नाही, मला गरजच नाही गिफ्टची. नक्की? मला तुम्ही दोघंच गिफ्ट आहात माझे. थँक्यू व्हेरी मच. मग म्हणजे ओव्हरऑल तुला बरं वाटलं? कारण मला खूप छान वाटलं. आज कारण तसा बरेच वर्षांनी असा बर्थडे झाला. तसा पण रविवार होता, हा. त्याच्यामुळे स्पेशल सुट्टी टाकावी लागली नाही. आणि मी हा. सुट्टी बऱ्याच वेळेला असं नोकरीवाला युट्यूबर असल्यामुळे मी सुट्टी मारत पण नाही कुणाच्याच बर्थडेला वगैरे. फक्त ईश्वरीच्या बर्थडेला सुट्टी मारत असतो. तर ओके, सगळं छानच आहे, सगळं छान चालत राहणार. आणि असं ज्या काय म्हणतो ना, एखाद्याला अपेक्षा नसते आणि कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते, अशातली एक आहे माय बेटर हाफ प्राजक्ता. सो थँक्यू व्हेरी मच.